नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 17 मार्च 2026. आता आईनं फुलावर नीट करायला सांगितले. ठीक आहे, फुलावर म्हणजे यात आळ्या बिळ्या असतात का बघ म्हटल्या. ते पण बघायला लागलो आळ्या आहेत का काय, कारण की ह्याच्यात आळ्या असतात ना फुलावरमध्ये. ते नीट चेक करून नीट करायला लागतं आहे. म्हणजे आईनं नीट केलेलं पण तिला काय दिसेना ना, म्हणून म्हणली ती आळ्या आहेत का बघ. काय 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 हे असं काळं झालं का नाही फुलावर, हे असं काळं झालं का नाही फुलावर, हे सगळं धुवायला लागतंय ना, मगच कालवण करायचं. धुवून काळं झालं एकदम असं स्वच्छ धुवायचं, नाहीतर ही घाण लागलेलं परत जात नाही ना, न धुतलं नाही की मग फुलावर. यात काही एक पण आळी दिसाना झाल्या. आई म्हणली नुसतं बघ, नजर मार म्हणली. मग असलं तर असली एखादी, पण आता यात काही दिसेना. हो, हे फुलावरचं वाटत पडले, कचऱ्यात फेकून देतो. कचरा गाडी येईल आता, कचरा टाकायचा आहे. हे सगळं गोळा करून हे केलं पाहिजे, टाकलं पाहिजे व्यवस्थित. म्हणजे मध्ये पडले ना, पायात येते, त्यामुळं टाकावं म्हणलं कचऱ्यात. नाही आळी इथं ठेव. पाणी घालू का थोडं? डोळ्यातनं पाणी यायला लागले. कुठनं आणलेस एवढं कांदे? बाजारात आणलेस होय? चांगला आणायचं कांदा. ठेवा फुलावर, फ्रीजमध्ये ठेव म्हणते फुलावर. काय म्हणजे दुसऱ्यामध्ये जायला आळे असले तर फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे रवा करपला की ग. आता रे तुला सांगतोय गॅस चालू आहे, गॅस बंद कर. आता बघ हे सगळं करापले. सोड. आता काय करणार? ना सगळंच करापलं. मी पण उठलो नाही. मगाशी तुला सांगितलेलं गॅस चालू आहे, बंद कर. तरी पण तू खाली बसलीस आणि करापला बघा. हे तुला कसा रावा करापला आहे. असू दे, करपू दे की रवा. कडू लागते वे. ही काय टाकालेस? दुसरा रवा आता. आता त्यातच करपले आणि त्यातच टाकलेस होय. तेल टाक म्हणजे करपत नाही. आता ह्यो रवा काय करणार आहेस? हा, तुला फुलावर बघ म्हटले की नाही. ही काय फुलावर बघितलं मी, बघूनच आणले बाहेर नाही. तापच नाहीस काय नाही. होय, धो जरा काळा काळा काळा. पाणी बघते ही होय कैशी. अगं यात माती दिसते ग, काय गाळ साठलाय सगळ्यात. तो खळा खळा हे बघ, असं खळा धुवायचं म्हणजे घाण निघते है ना. तेल टाक म्हणजे नाही करत ना. आता कचरा टाकू यो रवा. देवा टाकू काय आता उपयोग नाही म्हणलं, नाही ते पत्र्यावर ठेवतो. रवा करपला चुकून आईच्या हात नाही काय, सगळा काळा झालाय. तर पत्र्यावर ठेवतो, चिमण्या खातील वर. असं ते येतात चिमण्या. आता उपीट केले, खातो उपीट. चांगल्या रव्याचं उपीट केले. तो रवा ठेवला पत्रावर, करपल्याला ना. आता हे उपीट कढईतच खातो. नको कढईत कशाला, पेलटी घेतो. जरासंच उपीट आहे, उगाच कशाला पेलटीत खावं म्हणतोय मी. आपलं थोडं घेऊन खायचं. काय थोडं उपीट आहे, लय नाही. उपीट लय भारी झालंय आज. म्हणजे
तेल टाकून भाजलं का नाही लय भारी उपीट लागतं असं फडफडीत उपीट होतं. मोबाईल हातात झाला ते स्टँडच का हो ना माझं. स्टँड बाहेर दिसलं का तुला? कुठं गावलं नाही का सांगितलं हातात? बाहेर ठेवत जाऊ. तर पप्पाला विचारतो स्टँड कुठं ठेवलंय का? खाटाव गावं ना यात पण नाही कपाटात पिवळ्या ठिकाण आहे. स्टँड बाहेर ठेवले शेल्फ स्टँड म्हणजे सेल्फी स्टिक म्हणतो मी. बाहेर ठेवले कुठं ठेवले ह्याच्या खाली आहे का? कारण की मोबाईल हातात धरलाय ना हातात नाही दौडते ही व्यवस्थित व्हिडिओ होत नाहीत ना. असं लांब धरलं का नाही व्यवस्थित दिसतं व्हिडिओ. ह्याच्या खाली ठेवलं आहे का ह्याच्या खाली ठेवलेलं पोत्याखाली ठेवलेलं स्टँड. म्हणजे स्टँड असं खटाव माझं चुकून बाहेर बिर पडलं का नाही पप्पा पोत्याखाली ठेवतात स्टँड. आता हे स्टँडला लावतो मोबाईल लावला बाई स्टँडला. आता बघा कसं व्यवस्थित दिसतंय. काल आम्ही दरवाजाला कलर दिला आहे म्हणजे कुठल्या दरवाजाला बाथरूमच्या दरवाजाला इथं म्हणजे चौकटीला पण दिला आहे खबर चौकटीला. काल तुम्हाला म्हणलेलं दिलेलं पण काल दिला नव्हता ना चौकटीला. आज दिला आहे बघा चौकटी कशी चकाचक दिसते बघा चौकट. हे बघा चॉकलेटी कलर दिला आहे चौकटीला सगळा. इथनंही खाली सगळं चौकटीला चॉकलेटी दिला आहे. तिकडं बाथरूमला पण दिला आहे. एक पाक आता तोंडाला लागतंय सारखं जायलाच येत नाही इकडं कसं करायचं इथं. मला वाटतं या नारळाच्या झाडाला काहीतरी असं इथं सगळीकडं असं बांधायला पाहिजे रश्शीनं. तेव्हा ती फांद्या अशा झाकतील. कारण की या सगळ्या फांद्या फुलल्यात ना त्यामुळं जाता पण येत नाही तोंडावं लागते ते सगळ्या. ठीक आहे चॉकलेटी कलर दिला आहे किंवा बाथरूमला सगळा चॉकलेट दिला आहे. कुलपाला पण सोडलं नाही आहे का? कुलपाला पण कलर दिला आहे म्हणजे मी नाही दिला ना राहुलनं दिला आहे. कुलपाला पण कलर दिला आहे सगळीकडंच. काल त्यानं म्हणजे त्याचं काम नव्हतं ना राहुलचं मग तो म्हणला मी कलरच देतो बाथरूमला पण इथं राहिला आहे कलर आणि तिथं चौकटीला पण देतो मला कलर. मग त्यानं काल दुपारी कलर दिला सगळा. आता बघ कसं चकचकीदार दिसते का नाही चॉकलेटी. ह्याला पण द्यायचं आहे ह्याला आता कुठला द्यायचा आहे कलर काय माहिती ते आता बघूया. उद्या परवा देईल कलर. ब्रश त्या पुट्ट्या आपल्याला येत नाही ती पुट्टेवाल्याला देते द्यायला भिंतीला. ते असं खडबडीत देत आहे पुट्टी. हे बघा त्यानं कशी पुट्टी दिला खडबडीत. तसं द्यायची नसते गुळगुळीत पुट्टी द्यायला लागते त्याला तरच कलर. मग कलर दिल्यावर खडबडीत दिसलं सगळं अशी पुट्टी दिल्यावर तस मग असं खडबडीत दिसणार सगळं. गुळगुळीत पुट्टी द्यायला लागते उगाच कलर. बाबीच्या भिंतीला कसा कलर दिसलाय गुळगुळीत. ती पुट्टीवाल्यालाच माहिती असतं कसं द्यायची पुट्टी आपण देऊन चालत नाही. पुट्टी पहिले मारल्या त्याच्यावर पांढरा कलर बसेल का विचारायचं. नाही पांढरा कलर बसतो की घासायला लागतं खरं ती पुट्टी. होय गुळगुळीत झालं पाहिजे ते पॉलिश पेपरनं घासायला लागते. काय मनातच बोलते ती बा बक्की. कुठलं उभा राहून ती गॅसमुळं काळं झालंय सगळं. ही पावसानं ना फरशी पुसतेच ना सगळं शितोड उडते ती इथं. पाणी उडत नाही ते पाऊस पडते ना वरनं. सांगितले हा. पातळ पुट्टी करायची. म्हणजे पुट्टी त्याला गुळगुळीत द्यायला लागते. खडबडी दिली की चांगलं दिसणार नाही. रंगवाला मला एका खोलीत रंग द्यायचा मला टीव्ही रूम मध्ये. पुट्टेवाल्याला बोलूया का त्याला म्हणायचं सगळीच पुट्टी दे एकदा. दे सगळेच पैसे देतोय घेऊ मला. हा जा तिकडे. उसाला ठेवून कलरचं काम काढायचं. कलरवाले थांबत नाही ती हात धुतलं की ज्या पैसे म्हणते ती. कलरवाले ना पुट्टी द्यायची नसते कलर नाही द्यायचा. पुट्टी कलर द्यायचा म्हणजे पैसे लय लागतील. आपल्याला हात दिसतंय घाण तिथं तेवढं काही आता हे दिसत होते तेवढं जरा स्वच्छ दिसते है ना. कुठलं ही वय दिसतंय बरं. इथं पांढरं दिलं आता सगळे. आता पांढरं खड दिसते सगळीकडं.
लाईट बंद कर की लाईट बंद चालू केली चार्जिंग लावलाय मोबाईल कलर बसत असला तर मग आत्ता लावलाय चार्जिंग ब्रश लावायचा. फ्रीजवर ठेवत जाऊ नको का मोबाईल फ्रीज पण चालू सगळं ह्याच्यावर ठेवू ह्याच्यावर ठेवायचा कारण की बांगडीवर बांगडीवर मोबाईल काय होते त्याला ठीक आहे. हा ओके ओके भाग नाही उगीच. काही भाकऱ्या होत्यात का नाही आज भाकऱ्या बाग कशी कडक कडक होत्या आमच्या भाकऱ्या मस्तपैकी गरमागरम तूप लावत जा किती दादा होय तेलाच्या वाटणीत आणून दे की तू एक बाटलीभर मी लावत बसतो. म्हणजे तूप लावल्यावर भारी लागते हा बडवर कोय गॅस कट्टा फुटल हळूहळू आपटते ग धाड 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 आपटते बघा काय ऐक एकदम कडक कडक भाकरी अरे वा 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 आणि भाकरी संग खायला काय केलंय आवड फुलावर हा मग आपण केलं मी नीट केलेलं ना फुलावर बघा कसं केलं बघूया अगं तो पातळ केलं नाही नाही सुक्क डाळ आहे की हे हलवू नको का सुक्क फुलावर केली बघा कसा आहे झणझणीत फुलावर आणि ही भाकरी डाळ कधी आहे रात्रीची आहे का झाकून ठेव मी खातो नाही नंतर गरम करायचं गरम करायची आहे ना काय केलं? भात आहे का बघ भाकरीले करणार नाही. कारण की मला भात जास्त लागतो तुकडं राहते. खायला त्यामुळं भात बघायला लागतो मला आहे का हाय हाय भात आहे मी चपाती भाकरीच्या वाटणीचं भातच जादा खातो टोपण लाव ग बस ना कुकर वेगळाच आहे टोपण लवकर लागत नाही ते पप्पा कुठं येईल हां ही व्यायाम करायला लागली ती पप्पा ही काय पहिला हातरून काढले की व्यायाम करतात आहे का त्यांचं दररोजचं रुटीन आहे ते पहिला व्यायाम करायचा